नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने काय होते? कोणते फायदे होतात? धार्मिक मान्यतेनुसार यावेळी देवता आणि पूर्वज आपल्या घरी येतात. त्यामुळे आपल्या घराची प्रगती होते. ब्रह्ममुहूर्तामध्ये संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि ही ऊर्जा आपल्या आतील ऊर्जेला भेटली तर आपल्या मनात चांगले विचार येतात आणि उत्साहाचा संचार होतो. ब्रह्ममुहूर्तावर उठणारी व्यक्ती आध्यात्मिक आणि नेहमी आनंदी असते. ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेला ध्यानाचा सराव हा आत्मविश्लेषण आणि ब्रह्मज्ञानाचा सर्वोत्तम काळ आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने शरीरात शारीरिक शक्ती आणि तग धरण्याची क्षमता निर्माण होते. आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आणि फिरायला गेल्यावर प्राणशक्तीसह शुद्ध जीवन, हवेचे सेवन आणि स्पर्श आपल्या आत नवीन ऊर्जा संचारतो. जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठतो त्याला उत्तम आरोग्य, शक्ती, बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते. ब्रह्ममुहूर्तावर जागरण केल्याने मानसिक तणाव, चिंता, निद्रानाश आणि निराशा यांसारखे विविध मानसिक आजार दूर होतात. शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ब्रह्ममुहूर्त हीच योग्य वेळ आहे. जे ब्रह्ममुहूर्तावर उठतात ते जीवनात अधिक यशस्वी होतात. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वातावरण प्रदूषणमुक्त असते. शुद्ध वातावरणात ऑक्सिजन वायूची टक्केवारीही जास्त असते. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी केलेली पूजा आणि प्रार्थना ही भगवंतांपर्यंत पोहोचते. म्हणून ब्रह्ममुहूर्त हा भगवान पूजेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.